नमस्कार मंडळी, चला तर आपल्याला आज शेपू पालकची पातळ भाजी गरगटी बनवायची आहे। त्यासाठी मी इथे घेतलेले शेपू पालक स्वच्छ करून घेतलेले, शेंगदाणे आणि चना डाळ ही भिजत घातलेली होती। तर मिरच्या घेतलेल्या, हिरव्या मिरच्या, एक लसूणची गड्डी घेतलेली, टोमॅटो कांदा घेतलेला आहे आणि आता आपल्याला मी 1.5 ग्लास इथे पाणी टाकून घेतलेले, कुकरमध्ये मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। हे सर्व वस्तू टाकून आणि शेंगदाणे आणि चना डाळ आपण ज्यावेळेस टाकतो भाजीला तर खूपच सुंदर भाजी लागते आणि जे लहान मुलं पण आपले खात नाही तर आपण अशा पद्धतीने ती कुठल्याही भाजीमध्ये टाकून मॅशरने मॅश करून देऊ शकतो, म्हणजे मुलांना पण समजत नाही आणि ते त्यांच्यासाठी किती हेल्दी राहतं तर त्यांना ते लवकर कळत नाही बघा। तर इथे मी थोडी चना डाळ उरवली होती, थोडा टोमॅटो कांदा आणि जिरं टाकून छान परतून घेतलेली, थोडीशी मी आता हळद टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं, हे छान मस्त गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेतलेले आणि त्याच्यानंतर आपल्याला जो गरगटा आपला शिजलेला होता तो मी याच्यात टाकून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, अगदी भाजीला सुंदरच कलर आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घट्ट पातळ कितपत पाहिजे तर मी या पद्धतीने, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीने भाजी केलेली तर तुम्ही पण नक्की करा। शेवटी मी गावरानी तुपाची फोडणी दिलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब। बाय बाय।